कधी काळी राज्यामध्ये एकदमसा आणि देशामध्ये एकदम लहान असणारा पक्ष अर्थात भाजप, जो आज जगातील सगळ्यात मोठा पक्ष बनण्याचा दावा केला जातोय. भाजप खरंच राजकारणातील धुरंधर असा पक्ष आहे का? कारण आजवरचा इतिहास पाहता भाजपने छोट्या-छोट्या मित्रपक्षांना सोबत घेऊन नंतर त्यांनाच संपवल्याचा इतिहास सांगतो. कोणताही पक्ष असू द्या, कोणत्याही राज्यात असू द्या, एखादा विरोधक जर भाजपच्या विरोधात स्ट्राँग असला, तर त्याच्यामध्येच फूट पाडली जाते. त्यांचेच काही माणसं फोडली जातात. नंतर त्यांना भाजपमध्ये सामील करून घेतलं जातं आणि नंतर अर्थात भाजपची जी वृत्ती आहे ती इंग्रजासारखीच वाटते. कारण तोडाफोड आणि राज्य करा याच नीतीचा अवलंब भाजप करतंय का? भाजप जरी आज जागतिक मंचावरती खूप मोठा पक्ष असेल, तरी भाजपला जे प्रादेशिक पक्ष आहेत, त्यांची जी अस्मिता आहे ती संपवण्याची घाई झालेली आहे का? कारण इतर जी काही राज्य आहेत, त्या सगळ्या राज्यांमध्ये भाजपने हीच नीती अवलंबली आहे. जी नीती अक्षरशः इंग्रज अवलंबायचे, की तोडाफोड आणि राज्य करा. साम, दाम, दंडभेद. कारण आता बघा, जे लोकं सत्तेत बसलेली आहेत, भाजपच्या अर्थात मी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतोय. जितक्या लोकांवरती ईडी, सीबीआयची नजर होती, ती सर्व लोकं आता सत्तेमध्ये बसलेली आहेत आणि आता त्यांच्या चौकशा पूर्णपणे थांबलेल्या आहेत. जेव्हाही याच्यामधील कोणी विरोध करेल भाजपला खास करून, लगेच त्याची इन्क्वायरीची फाईल चालू होईल आणि त्याच्याविरुद्ध सरकारी संस्थेचा जो ससेमिरा मागे लागण्याची पद्धत आहे, ती सुरुवात होते. याच्यामुळेच विरोधक सगळे भाजपला साथ देतायत का? भाजपच्या राजकारणी अतिशय प्रदूषित राजकारण झालंय का? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच कमेंट करून सांगा. जय महाराष्ट्र.